कन्या राशीच्या लोकांसाठी मे महिना 2026चा हा जो मे महिना आहे तो अनेक अर्थाने लाभदायी ठरणार आहे. खास करून तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा होईल. आता तुम्ही म्हणाल, हे कशावरनं सांगताय बाबा तुम्ही की आमची इच्छापूर्ती मे महिन्यामध्ये होऊ शकते? तर त्याचं कारण आहे मे महिन्यातलं ग्रहमान. खास करून 14 मे ते 1 जून या काळात गजलक्ष्मी राजयोग तयार होतोय, जो अनेक राशींना प्रगतीचे नवे मार्ग खुले करून देणारे आणि त्यात कन्या राशीचा सुद्धा नंबर आहे. मग या राजयोगाचा फायदा कन्या राशीला कसा होईल बरं? सांगते ऐका. कन्या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग नक्कीच फायदा देईल. इच्छापूर्ती तर होईलच, पण त्याचबरोबर उत्पन्नाचे नवनवीन साधन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारायला मदत होईल. खास करून तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींचं सहकार्य या कामामध्ये लाभेल. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्ण संधी देणारा ठरू शकतो. तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल. नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल, हेही महत्त्वाचं. एकंदरीतच मे महिन्यातलं ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल म्हणावं लागेल. चंद्राचं जे भ्रमण आहे ते सुद्धा तुमच्यासाठी मे महिन्यात फायदेशीर ठरेल. ठरवलेली कामं सोप्या पद्धतीने होतील. मौज मजा किंवा नोकरीतील बदलसुद्धा फायदेशीर ठरतील. धनप्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अत्यंत चांगला आहे. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे. काहींना मौज मजा करण्यासाठी म्हणून प्रवाससुद्धा घडून येतील. मगाशी म्हटलं तसं समाजात तुमचं महत्त्व वाढेल. आता कन्या राशीची जी लोक कलाकार आहेत, अशा कलाकार मंडळींना नक्कीच मे महिन्यात प्रोत्साहन मिळेल आणि खास करून तुम्ही घराच्या सजावटीकडे या काळामध्ये लक्ष देणार आहात. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की जरी हा मे महिना तुमच्यासाठी चांगलं ग्रहमान घेऊन येतोय, तरीसुद्धा मे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यावर काही जबाबदाऱ्या वाढतील, ज्याचा ताण तुमच्यावर येऊ शकतो. पण हळूहळू तुम्ही त्यातून देखील मार्ग काढाल. मेहनत आणि त्याचा चांगला परिणाम असं तुम्हाला बघायला मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर मगाशी म्हटलं तसं सुरुवातीला कामाचा ताण वाढेल किंवा जबाबदाऱ्या जास्त मिळू शकतात. वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढू शकतात, कारण कन्या राशीच्या लोकांचं काम अगदी परफेक्ट असतं. कोणीही काहीही चूक त्यांच्या कामामध्ये काढू शकत नाही, इतकं ते परफेक्ट काम करतात. आणि मग इतकं परफेक्शन मिळाल्यानंतर समोरच्याच्या अपेक्षासुद्धा वाढत जातात. असा अनुभव कन्या राशीच्या लोकांना येत असावा. पण नक्कीच हा महिना तुमच्या मेहनतीचं फळ देणारा असेल. पदोन्नती किंवा तुमच्या कामाचं कौतुक तुम्हाला मिळेल. नवीन कामाची संधीसुद्धा या महिन्यामध्ये मिळू शकते. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवात मंद असणार आहे, पण नफा वाढवणारे योग या महिन्यात आहेत. त्यामुळे चांगले संकेत व्यवसायासाठी सुद्धा हा महिना घेऊन येतोय. आर्थिक स्थितीचा विचार करता गुरुच्या प्रभावामुळे उत्पन्न वाढीचे संकेत आहेत. अर्थात खर्चसुद्धा वाढू शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात आहे. खर्च कशावर होणार? घर, कुटुंब आणि गुंतवणूक होऊ शकते. गुंतवणुकीवरचा खर्च नाही म्हणता येणार, पण गुंतवणूक होऊ शकते. बचत करा आणि नियोजन जे आहे पैशाचं ते खूप महत्त्वाचं असणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी. नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर प्रेमात जे आहेत त्यांच्या नात्यात थोडेसे मतभेद दिसून येतील, कारण संवादामध्ये कुठेतरी खटके उडत आहेत असं वाटेल. पण समजूतदारपणा थोडासा दाखवावा लागेल, त्याने तुमचं नातं मजबूत होईल. जे विवाहित आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडता. कन्या राशीची लोक जबाबदारी स्वीकारायला आणि ती पार पाडायला नक्कीच कुशल असतात. कुटुंबाकडे तुम्हाला या महिन्यात थोडं लक्ष द्यावं लागेल, पण तुमच्या प्रयत्नांमुळे घरात सुद्धा स्थिरता येईल. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला राहील. मनात थोडी जी चिंता आहे किंवा विचारांची गर्दी आहे आणि परफेक्शनची सवय ताण वाढवते असं थोडंसं वाटू शकतं. कन्या राशीच्या लोकांनी जास्त विचार करणं थांबवायला हवं. ओव्हर थिंकिंग जे आहे ते तुम्हाला खूप त्रास देतं आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं ध्यानधारणा, प्राणायाम हे करायला हवं. कारण अतिविचार, अतिविश्लेषण हे तुमच्यासाठी नको तितकं त्रासदायक ठरतं. अनेक आजारांना सुद्धा आमंत्रण देत असतं. म्हणून आपण कुठे अतिविचार करतोय, ओव्हर थिंकिंग करतोय, याकडे कन्या राशीच्या लोकांनी लक्ष द्यायला हवं. स्वतःवर जास्त दबाव ओढावून घेऊ नका किंवा स्वतःवर जास्त ताण ओढावून घेऊ नका. आरोग्य नक्कीच सामान्य असणार आहे. पोटाचे त्रास किंवा थकवा मात्र जाणवू शकतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जास्त विचार करणं टाळा. परफेक्शनच्या मागे न धावता आर्थिक निर्णयसुद्धा घेताना विचारपूर्वक घ्या. आणि तुम्हाला जर तुमच्या ताणातून मुक्ती हवी असेल तर गणपतीची उपासना तुमच्यासाठी लाभदायक ठरते. त्याचबरोबर हिरव्या रंगाचा वापर वाढवा. गरजूंना जसं तुम्हाला शक्य असेल तसं अन्नदान करा.
की पॉईंट्स काय आहेत बुवा मे महिन्याचे, असं जर कोणी विचारलं तर अर्थात मेहनत जास्त पण त्याचा परिणाम दिसणार आहे. करिअरमध्ये प्रगती आहे, पैसा वाढू शकतो पण खर्चही त्या प्रमाणात वाढणार आहे. नातेसंबंध अर्थातच स्थिर असतील. मानसिक तणावावर मात्र तुम्हाला नियंत्रण मिळवावं लागेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.